शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक दिल्लीमध्ये आहे। त्यासाठी शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला गेलेले आहेत। एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना झालेले आहेत, तर शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीसाठी शिंदे दिल्लीला गेल्याची माहिती सध्या मिळतेय। मात्र दिल्लीमध्ये असताना राजकीय भेटीगाठी देखील होण्याची शक्यता ही वर्तवली गेलेली आहे। एकनाथ शिंदे हे आज दिल्लीच्या दौऱ्यावरती आहेत आणि याच दौऱ्यामध्ये शिवसेनेची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक दिल्लीमध्ये आज होणार आहे। मात्र ही बैठक होत असताना इतर देखील काही राजकीय भेटीगाठी होतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। अक्षय भाटकर आमचे प्रतिनिधी या सगळ्या संदर्भामध्ये माहिती देतात। अक्षय, एकनाथ शिंदे दिल्ली वारीवरती आहेत, शिवसेनेची बैठक आहे असं सांगण्यात येत आहे, मात्र अजून देखील काही भेटीगाठी होऊ शकतात का, काय शक्यता आहे? दिल्ली वारी नेहमीच चर्चेमध्ये असते। मग हो। त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट असो किंवा अमित शहा यांच्या संदर्भातली भेट असो, मात्र आज एकनाथ शिंदे हे जे दिल्लीला गेलेले आहेत त्यामागे शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक असल्याचं सांगितलं गेलेलं आहे। आणि दिल्लीमध्ये आज संपूर्ण भारतातले वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जे शिवसेनेचे राज्यांमध्ये जे शिवसेनेचे राज्याध्यक्ष आहेत, वेगवेगळे पदाधिकारी आहेत, त्यांच्या सगळ्यांची एक राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलवण्यात आलेली आहे आणि दिल्लीला आज संध्याकाळी ही बैठक होणार आहे। त्यासाठीच एकनाथ शिंदे हे मुंबईवरून दिल्लीला गेलेले आहेत आणि या संदर्भात माहिती जी आहे ती अधिकृतरित्या देण्यात आलेली आहे। पण एकनाथ शिंदे यांच्या ज्या विविध इतर जर काही भेटीगाठी झाल्या तर त्यामध्ये नक्कीच राजकारणातल्या अनेक भेटीगाठी देखील होऊ शकतात। बरोबर आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या या दिल्ली दौऱ्याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। धन्यवाद अक्षय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।